अंबाबाई मंदिर आवारातील भूमिगत पार्किंग रद्द, दर्शन मंडप पूर्व दरवाजासमोर आराखड्यात संभाव्य सुधारणा. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत नियोजित भूमिगत पार्किंग रद्द करण्यात येणार आहे. मंदिराची सुरक्षितता, दक्षिण दरवाजा ते बिनखांबी गणेश मंदिर या परिसरातील जागेची उपलब्धता आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. तसेच दर्शन मंडप पूर्व दरवाजाबाहेरील सर लष्कर भवन येथे होणार असून त्या दृष्टीने करण्यात येणार आहे. ही अंबाबाई मंदिराच्या 1400 कोटींच्या आराखड्यात सुधारणा केल्या जात असून त्या अंतर्गत भूमिगत पार्किंगची व्यवस्था रद्द करण्याचा विचार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून सुरू आहे. आराखडा पहिल्यांदा जनतेसमोर मांडला गेला. त्याचवेळी भागातील व्यावसायिक व जाणकारांनी भूमिगत पार्किंगला विरोध केला होता. मात्र त्यावेळी याकडे दुर्लक्ष केले गेले होते. परिसरातील वाहतूक, भाविकांची गर्दी, बाजारपेठ सुरक्षितता या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय आहे. पूर्व दरवाजाबाहेर दर्शन मंडप अंबाबाई गाभारा दर्शनाची रांग पूर्व दरवाजातून जात असून हाच परिसर जास्त जवळचा आहे. सरलष्कर भवनाची इमारत अशीही आराखड्यात समाविष्ट आहे. येथेच दर्शन मंडप केले जाणार आहे. दक्षिण दरवाजा येथे बैठकीला हॉल, अभिषेकाचे भाविक, पूजा साहित्यासह विविध दुकाने आणि भाविकांना सोयी सुविधा दिल्या जातील. भूमिगत पार्किंग अडचणीत जास्ती चिंचोळी जागा, वाहतूक कोंडी, बिनखांबी गणेश मंदिर येथे चिंचोळी जागा, त्यात भूमिगत पार्किंग म्हणजे किमान 100-200च्या वर चारचाकी व दुचाकी वाहने येणार, म्हणजेच हलायची सुद्धा सोय राहणार नाही. लांब पार्किंग असणाऱ्यांची बसची शटल सेवा दिली जाणार आहे. बस आले तर अजूनच अवघड परिस्थिती, सुरक्षेची भीती, दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच मंदिराची सुरक्षितता वाढवली जात असताना मंदिराला भूमिगत पार्किंग व्यवस्था म्हणजे सुरक्षेला सुरुंग लागला असता. शेकडो दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी कोण करणार? काही अनुचित घटना घडलीच तर जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होणार. बाजारपेठेवर ताण. हा शहराचा आधीच मध्यवर्ती परिसर असून महाद्वार रोडची मुख्य बाजारपेठ आहे. वाहनामुळे बाजारपेठेवर मोठा ताण येणार आहे. वाहने येणार कुठून आणि जाणार कुठून, वळणार कसे, ह्यात अडचणीचे ठरले असते.